दोन भाऊ कमल आणि मदन राहत होते. दोघेही चांगल्या घरातले होते, पण स्वभावाने खूपच वेगळे होते आणि दोघांचं एकमेकांबरोबरचं वागणंही तसं फारसं बरं नव्हतं. कमल दिसायला गोरा होता आणि तो स्मार्टही होता आणि याचा त्याला खूप गर्वही होता. मदन जरा सावळ्या रंगाचा होता, पण तो मनाने खूप दिलदार आणि खूप प्रामाणिक मुलगा होता. दोघांचंही आपल्या आईवर खूप प्रेम होतं. दोघांचंही आता लग्नाचं वय झालं होतं. आईच्याही मनात एक दिवस त्यांच्या दोघांच्याही लग्नाचा विचार येतो. ती त्या दोघांनाही बोलावते आणि म्हणते, कमल, मदन, आता तुम्ही दोघेही मोठे झाला आहात. मला वाटतंय आता तुमच्या दोघांचंही लग्न करून द्यायला पाहिजे आणि तुमच्या दोघांसाठी मी मुली सुद्धा बघून ठेवल्या आहेत. अगं आई, मला तर माझ्यासारखीच मुलगी पाहिजे, जी दिसायला सुंदर आणि गोरी असेल. हो हो, का नाही? मी माझ्या लेकासाठी सुंदरच मुलगी बघेन. आई, तुला जे योग्य वाटेल ते तू कर. तुला जी मुलगी आवडेल मी तिच्याशी लग्न करीन. पण आता मला उशीर होतोय आई, मला ऑफिसला जायचंय. एवढं बोलून दोघेही कमल आणि मदन आपापल्या कामावर निघून जातात आणि काही दिवसातच सुषमाबाई त्या दोघांचं लग्न लावून देतात. कमलची बायको अंजली सुंदर आणि श्रीमंत घरातली होती, तर मदनची बायको काळी आणि सुशील होती. सुषमाबाईंनाही गोरे आणि सुंदर लोकच आवडायचे, त्यामुळे सुषमाबाई अंजलीशी खूप प्रेमाने बोलायच्या, पण नैनाचा तेवढाच तिरस्कार करायच्या, कारण ती काळी होती. एक दिवस अंजली नैनाला म्हणते, नैना, तू घरातलं सगळं काम संपवून घे, मी जरा पार्लरला जाऊन येते. माझी स्किन जरा खूप टॅन झालीये आणि मला माझ्या सुंदरतेवर याचा काही परिणाम होऊ द्यायचा नाहीये. तू तर तशीही काळीच आहेस, त्यामुळे तुला काही फारसा फरक पडणार नाहीये, पण मला माझी स्किन खराब झालेली अजिबात चालणार नाही. ठीक आहे वहिनी, तुम्ही जा, मी सगळं काम करेन. अंजली एवढं बोलून तिथून निघून जाते आणि नैना घरातलं सगळं काम करते. तेव्हाच तिची सासू नैनाला हाक मारते, अगं नैना, इतका वेळ झालाय, आज जेवायला देशील की अशीच भुकेली मारणार आहेस आम्हाला? आले आले आई, आत्ता आणते. थोड्या वेळातच नैना सगळ्यांसाठी जेवण घेऊन टेबलावर ठेवते. सासूबाई जेवायला सुरुवात करतात आणि रागावून नैनाला म्हणतात, शी शी शी, अगं नैना, किती घाणेरडं जेवण बनवलंयस हे. माझी तर जेवणावरची इच्छाच उडालीये. अहो काय झालं आई, असं का म्हणताय? असं नाही तर मग कसं बोलू? जेवणात किती मीठ आणि तिखट घातलंयस. असलं जेवण तर मी कुत्र्यांनाही खाऊ घालायची नाही. चल जा इथून आणि हे जेवण दे कोणाला तरी. सगळ्या जेवणाची वाट लावली नुसती. बिचारी नैना सासूचं हे असलं टोचणारं बोलणं ऐकून रडत रडत तिथून निघून जाते आणि स्वयंपाकघरात जाऊन पुन्हा दुसरं जेवण बनवते आणि त्यांना वाढते. त्यानंतर सगळं स्वच्छ करून आपल्या खोलीत जाऊन बसते. संध्याकाळी जेव्हा मदन घरी येतो तेव्हा नैनाला रडत असलेलं पाहून तो तिला विचारतो, अगं नैना, काय झालं? तू रडतीयस का? काही नाही मदन, जरा आई बाबांची आठवण आली. अगं मग त्यात रडायचं कशाला? त्यांची आठवण येते तर त्यांना जाऊन भेटून ये. नको नको, आई बाबांकडे गेले तर इकडे घर कोण सांभाळेल? तू काळजी करू नकोस, अंजली वहिनी आहेत ना, त्या बघतील 2-3 दिवस घर. नैना आणि मदन एकमेकांशी बोलत होते तेव्हाच अंजली त्यांचं बोलणं ऐकते आणि घरात हंगामा करते. ती आरडाओरडा करून घरात सगळ्यांना बोलावते. आई, कमल, कुठे आहात तुम्ही? आता हे खूप झालं, मी अजिबात राहणार नाही आता या घरात. अंजलीचा आवाज ऐकून सगळेजण हॉलमध्ये येतात. मग सासूबाई तिला विचारतात, अगं माझी लाडकी सूनबाई, काय झालं? का ओरडतीयस एवढी? बघा ना आई, भाऊजी आपल्या बायकोला सांगतायत की तू माहेरी जा आणि इथलं सगळं काम नोकरानीसारखं मी करीन. मला तर इथं कामवालीच करून टाकलंय या घरात. अहो अंजली वहिनी, तुम्ही खोटं कशाला बोलताय? मी तर असं काहीच बोललो नाही. पुरे पुरे भाऊजी, राहू द्या, खूप झालं. कमल, तू नीट ऐक, मी आता या घरात एक क्षणही राहणार नाही. मला आत्ताच्या आत्ता या घरातून जायचंय. अंजली, सुनबाई, असं बोलू नको. ती तर आहेच बावळट. त्यात ही इथे आल्यापासून या मदनचं डोकंही ताळ्यावर राहिलेलं नाहीये. घरात भांडणं होतात. सासूबाई कसं तरी करून अंजलीला जाण्यापासून थांबवते. मग सगळेजण आपापल्या खोलीत जातात. हळूहळू सासूबाई आणि अंजलीचा नैनावर होणारा अत्याचार वाढतच चालला होता. घरातलं सगळं काम करूनही अंजली आणि सासूबाई तिला मारहाण करायच्या. असेच काही दिवस जातात. दोन्ही सुना
आता प्रेग्नंट असतात. एक दिवस सुषमाबाई बाजारात जात असताना त्यांचा अपघात होतो. त्यात त्यांचा एक पाय जातो, त्यामुळे त्या चालू फिरू शकत नव्हत्या. एक दिवस मध्यरात्री सुषमाबाईंना तहान लागते. त्या अंजलीला हाक मारतात. अगं अंजली, जरा एक ग्लास पाणी देशील का? मला खूप तहान लागलीये ग. अगं म्हातारे, एवढी रात्र झालीये तरी तुला हे सगळं कसं सुचतं? सारखी काही ना काहीतरी मागतच असते, नुसती छळत राहते ही. नैना तुझे हे सगळे नखरे कसे सहन करते काय माहिती. तिच्या जागी मी असते तर केव्हाच बाहेर हाकलून दिलं असतं या म्हातारीला. अंजलीच्या तोंडून हे बोलणं ऐकून सुषमाबाईंना खूप धक्का बसतो. तर दुसरीकडे सासूबाईंचा आवाज ऐकून नैना त्यांच्यासाठी पाणी घेऊन जाते आणि आपल्या सासूबाईंना पाणी देते. नैना तिची एवढी सेवा करते हे बघून सुषमाबाईंना स्वतःचा खूप राग येतो आणि त्या रडत रडत नैनाला म्हणतात, नैना बाळा, मला माफ कर. मी केवळ तुझ्या रंगामुळे तुझा तिरस्कार केला होता. मी फक्त बाह्य सुंदरता शोधत राहिले, मनाची सुंदरता मला दिसलीच नाही ग. तुझ्या पुढे हात जोडून मी माफी मागते, मला माफ कर. अहो आई, असं का बोलताय तुम्ही? तुम्ही माझी आई आहात आणि आई आपल्या मुलांची अशी हात जोडून माफी नाही मागत. त्यांचे हात फक्त आशीर्वाद देण्यासाठीच असतात. नैना आपल्या सासूला माफ करते. त्या दोघी आता प्रेमाने राहू लागतात. हे सगळं अंजलीला सहन होत नाही आणि ती आपल्या नवऱ्याबरोबर ते घर सोडून निघून जाते. त्यानंतर त्या घरात ते तिघेही आनंदाने राहू. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.